आता गॅस बंद करते. भेंडी दो प्याजा खाण्यासाठी तयार आहे. आता ह्याच्यात कोथिंबीर आहे. आता सध्या पाऊस फार भरपूर आहे नाही, त्यामुळे कोथिंबीर कधी पण स्वच्छ 1-2 वेळा धुवून वापरते. तरतरीत भेंडी त्याचा खाण्यासाठी तयार. झाकून टाकते इकडं. एक बॉईल व्हायला. एक बॉईल झाल्यानंतर काढायचं. आता मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता ह्या भेंड्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. भेंड्या चिरून घेणार आहे. टोमॅटो चिरून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. कांदा एक बारीक करणार आहे. लसूण आता सगळं पहिल्यांदा चिरून घ्यायचं. आता भेंडी पहिल्यांदा भाजून घ्यायची. थोडंसं तेल घालायचं आणि भाजून घ्यायचं. म्हणजे सुट्टी सुटते त्याचा चिकटपणा गम असते ते निघून जाते. एकदम मेथीची भाजी खाण्यासाठी तयार. शक्यतो आरोग्याला कुठली पण भाजी चांगली मला वरच्यावर पालेभाजी करणं गरजेचं. आठवड्यातनं 2-3 तर पालेभाजी व्हायला पाहिजे. आता हा चमचा घेते भाजून घ्यायची. टोमॅटोची प्युरी तयार आहे. आता एक लसूण चमचा. आता 2 अंडे बॉईल करायचे. आता भेंडीवर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा. तिखट नाही आहे तरी पण तिखटपणा येऊ द्या. लिंबू जर घरात नसेल तर चिंच. आता तापलेला हे कढई तापलेली ऑलरेडी आहे. आता थोडासा कांदा मोहरी लसूण घालायचं. आता भेंडी बघायला म्हणतो की जरा कांदा भरपूर घालायला लागतो. त्याचा गॅस थोडासा मोठा ठेवून त्याचा हाशी वाजता जायचं. त्यांना फक्त कच्चा टोमॅटो घातला नाही. तिखट हळद आता काय करायचं टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करायचं. मिक्सर करायचं. एक
5 मिनटं उकळू द्यायचं. ह्याच्यात अजून एक घालायचं आहे फ्रेश क्रीम. एवढाच मसाला घालायचा. भेंडीला तर ह्याला छान 1-5 मिनटं शिजूया. भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती, रात्रीची भाकरी, सुपर टेस्ट. रागी रोटी, रागी म्हणजे नाचे, रागी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी. जर आपल्याला थापता येत नसेल तर लाटलं तरी पण चालतंय, पण थापणं तरी पण चालतं. तर ही किती छान फुगली होते. वरचं पाणी हडकलं जरा भाकरी कशी छान बघायला. रागी आरोग्यासाठी कधी पण चांगली. भाकरी खाण्यासाठी आता गार होते. गार होईपर्यंत प्लॅस्टिकमध्ये न ठेवता मी चाळण्यात ठेवते, कारण प्लॅस्टिक आरोग्यासाठी चांगलं नाही. गार झाल्यानंतर डब्यात ठेवायचं. आता मी हे आवरेकाई म्हणजे घेवडा किंवा वरणा, हे इचकीत बेळेसार कर्नाटक स्टाईल करण्यासाठी हे काय करायचं, एक 4-5 तास पाण्यात भिजत घालायचं. आता एवढं करणार आहे मी, 4-5 तास पाण्यात भिजत घालते. गार पाण्यातच भिजत घालायचं आणि एक 4-5 तास झाल्यानंतर हे मऊ होतं आणि असं करून काढायचं की स्किन बाहेर येते. इतकीच बेळेसार करण्यासाठी मी आता झाकून ठेवते. 4-5 तासांनी बघूया.